ग्रामस्थ मंडळ आपण वलभच्या माध्यमातून आणि वलभ 40+ या संघाच्या माध्यमातून तुम्ही इथे आलात त्यासाठी आम्हाला आनंद आहे आणि असेच प्रेम सदैव तुमचं आमच्या पूर्ण आयोजन कमिटीवर राहू द्या. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय रामदास वाघमारेला. रोहनजी टेंबे उद्योजक आपण पाहतोय वलभचे, यांचाही आपण सत्कार करतोय. चाचा भतीजा गणेश टेंबे यांचे पुतणे आहेत. रोहनजी टेंबे यांच्या माध्यमातून 6,000 रुपयाची धनराशी या पूर्ण आयोजन कमिटीला आली, त्यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. थोड्याच वेळात आपलं मेगा फायनल स्टार्ट होणार आहे. ग्राउंड मैदानामध्ये आपण हरिग्राम संघाला क्षेत्ररक्षण सजवलंय आणि पहिला चौकार आपल्याला दादा भोईर याच्या बॅटमधून आलाय. त्याचबरोबर आपण पाहिलं मेगा फायनलचा सामना होतोय आणि आता मात्र दोन्ही संघ चॅम्पियन कोण ठरेल या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू जबरदस्त बॅटिंग आपण दादा भोईरच्या माध्यमातून पूर्ण दिवसभरामध्ये पाहतोय. अतिशय घातक असा फलंदाज आपण म्हणू शकतो खेडूपाडा संघाचा, ज्या पद्धतीने दादा भोईरने पूर्ण दिवसभरामध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, टायमिंग चुकलाय. कोणत्याही पद्धती बॅटचा आणि बॉलचा संपर्क, यष्टिरक्षक थोडासा फंबल झाला. एक धाव मिळाली बाईच्या माध्यमातून आणि एक धावेने धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 5. महेशजी भोईर कारगर, आपण जिथे कुठे असाल त्यांनी व्यासपीठावर यायचंय, तुमचं सहर्ष स्वागत आहे पूर्ण वलभ ग्रामस्थांच्या वतीने. याचबरोबर लवशेठ भोईर यांचंही आगमन झालंय, तुमचंही व्यासपीठावर सहर्ष स्वागत आहे. अविनाश शेठ उलवेकरण आपण यांना पाहू शकतो मॅचचा आनंद घेत असताना. आपण यायचंय अविनाशजी उलवेकर, PK शेठ पाटील हे सर्व मंडळी तुमची वाट पाहत आहेत. 2 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. धावसंख्या धावफलकावर 5 पाहतोय आपण. जबरदस्त लाईन आणि लेंथ, ज्या पद्धतीने गोलंदाज कॉन्फिडन्सली आपण पाहिलं, गोलंदाज रामदास वाघमारेला पाहिलं. वाईट चेक करायचं, वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. उमेश भोईर आज कॉन्फिडंट आहे, ज्या पद्धती गोलंदाजी करत असताना इमिडिएटली त्यांनी वाईट साठी कॉल केलाय. बॅटिंग करत असताना इमिडिएटली रिव्ह्यूचा वापर आपण पाहिलं उमेश भोईरच्या माध्यमातून. थोडाफार आपण गणेश जी टेंबे यांना पाहतोय. फेअर डिलिव्हरी आहे आणि आता मात्र 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा समाप्तीनंतर धावसंख्या 5 पाहतो. पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर एकेरी धाव आली, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. आता जर विचार केला आपण, जर रामदास ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय त्यांनी ओळखलंय की कोणत्या स्टान्सवर आपण फलंदाजी करतोय समोरचा फलंदाज, आणि त्या पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे. ओव्हरपिच चेंडू मात्र एक्स्ट्रॅक्शन, खूप सुंदर एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र 4 चेंडू फेकलेत. 4 चेंडूंमध्ये धावसंख्या आपण पाहतोय 5. कंट्रोल करण्याचं काम आता मात्र रामदास करतोय. ज्या पद्धतीने उमेशचं बॅटचं स्विंग आहे, ज्या पद्धतीने स्ट्रेट मारण्याचा प्रयत्न करतोय रामदास, त्याच्या अगेन्स्ट मध्ये गोलंदाजी करत असताना ह्याला म्हणतात मेरिटचा वापर कसं करायचं, एक्झॅक्ट लाईन आणि लेंथ काय असतं हे दाखवत असताना रामदास चांगलं एक्झाम्पल क्रिएट करतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 4 चेंडू फेकलेत, त्याच्यामध्ये 5 धावा खर्च केलेत. खेडूपाडा संघाने टॉस जिंकलोय, प्रथम बॅटिंग निवडली, आमंत्रित केलं. आपण पाहू शकता हरिग्राम संघाला. आता मात्र थोडंसं महेशचं क्षेत्ररक्षण चांगलं होतं, मात्र थ्रो अचूक फेकता आली नाही, थोडी घाई झाली. महेश जाधव एक दर्जेदार खेळाडू आपण हरिग्रामच्या माध्यमातून पाहतो. कित्येक वर्ष या खेळाडूंनी चांगली सेवा या पूर्ण हरिग्राम 40+ची किंवा रेग्युलर क्रिकेट खेळत असताना हरिग्राम रेग्युलर संघामध्ये आपण पाहिलं त्याचं कार्य. दादा भोईर ऑन स्ट्राईक. आता मात्र रामदास ज्या पद्धतीने आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय, पहिला बॉल सोडला तर मागील त्याचे 4 चेंडूंवर शेवटचा चेंडू. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, दादा भोईर पॉवर हिटर ज्याला म्हणतात, हॅमरिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला दादाच्या माध्यमातून. षटकार आला, या षटकाराने मात्र धावसंख्या धावफलकावर पाहतोय 12, लॉस ऑफ 0 विकेट्स. आज आपण PK शेठ पाटील यांना पाहू शकता मंचावर. टेमोडा इथं नाईट स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं वलभ संघ खेळला होता, त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा
मी पहिल्यांदा बघितलं की एवढं शांत स्वभावाने जर कोणी बॅटिंग केली तर कशा पद्धतीने स्टँडर्ड बॅटिंग करू शकतो. अतिशय सुंदर अमनची बॅटिंग आपण त्यावेळी पाहिली. खरंच इम्प्रेसिव्ह बॅटिंग त्याला तिथे पाहायला मिळाली आणि चांगला खेळ. त्याच्या खेळाच्या जोरावर आपण पाहिलं तर वलभ संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता आणि नेरे संघाच्या अगेन्स्टमध्ये खेळत असताना अतिशय चांगला खेळही पाहायला मिळाला होता. लास्ट स्टेजला थोडी मॅच हातातून गेली, मात्र ती मॅच आपण गमावली होती. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज महेश जाधवला उमेश वेलकम करतोय षटकाराने. पहिलाच चेंडू, जबरदस्त टायमिंग उमेश भोईरच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने उमेश भोईर यावर्षी फॉर्ममध्ये आहे, कारण उमेश भोईरचा विचार केला तर सातत्याने त्याच्या बॅटमधून रन्स येतात. ज्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट केली पाहिजे, चांगल्या चेंडूला सम्मान देणं आणि जसा एक चुकीचा बॉल मिळाला त्याच्यावर अटॅक, हे उमेश भोईर टेक्निक आपल्याला दाखवत असताना ऑन स्ट्राईक. आता मात्र महेशच्या दुसऱ्या बॉलला लॉफ करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खाली येतोय, चुकी करणार नाही उमेश भोईर. पहिला षटकार, त्याच्यानंतर विकेट. आता मात्र उमेश भोईर बॅक टू पॅव्हिलियन. आता मग जसा उमेश परतला जागा सांभाळण्यासाठी कैलास पाटील, केपी आता जातो स्ट्राईकवर. लवशेठ भोईर एनआर सन्सचे प्रोप्रायटर यांचं आगमन झालंय. तुम्ही व्यासपीठावर यायचे, तुम्हालाही आमंत्रण आहे. पूर्ण वला 40+ यांचं प्रेम तुम्हाला बोलवत आहे. लवशेठ भोईर आपण यायचंय. आता मात्र केपी स्ट्राईकला पाहतोय. समोर गोलंदाज आपण महेशला पाहतोय. पहिल्या चेंडूवर षटकारानंतर कमबॅक केलंय. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, कोणत्या ताकद लावायची गरज नाही, जस्ट बॅटचा फेज ओपन केला, कनेक्ट प्रॉपर झाला. कैलास पाटील याच्या बॅटमधून आला हा चौकार. या ओव्हरमधील आपण पाहतोय 10 धावा आतापर्यंत आल्यात आणि संघाची धावसंख्या 22, लॉस ऑफ 1 विकेट. कभी तुम्हारी तो कभी हमारी, ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ होतोय जबरदस्त. नरेश पाटील यांचं आगमन होतंय, स्वागत आहे तुमचं. एक सिनियर लेजंड खेळाडू वलभ संघाकडून. आता मात्र कमबॅक केलंय महेशने. महेशच्या पहिला बॉलला षटकार आला, त्यानंतर विकेट मिळाली, कमबॅक केलं. त्यानंतर कैलास पाटील केपीच्या बॅटमधून चौकार आला आणि लगेच कमबॅक. म्हणजे कधी गोलंदाज हवी होतो, कधी फलंदाज. मात्र चांगलं संघर्ष आपण मैदानामध्ये पाहतोय. आता मात्र शॉर्ट चेंडू पुल करायचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर आला नाही. स्क्वेअरच्या दिशेने आपण लेग साईडला फटका पाहिला. एकच धाव, कारण दादा भोईर स्ट्राईक ठेवेल, दादा भोईरला माहिती आहे. आता हाणामारी करणं गरजेचं आहे. 3 षटकांचा सामना आणि आता मात्र शेवटचा चेंडू उरलाय. मोठा फटका आला तर कुठेतरी मोठा फटका येणं गरजेचं आहे. आपण जर खेळूपाड्याचा विचार केला, मात्र महेश जाधवचा विचार केला तर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. आउटसाइड एज, क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप मिळालं. एकच धाव मिळेल, स्ट्राईक रोटेट होईल. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय आतापर्यंत 24 धावसंख्या. 1 विकेट आता मात्र प्राप्त झाली आहे आणि शेवटचे 6 चेंडूचा आतापर्यंत खेळ बाकी आहे. आता मात्र आपण पाहिलं आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर अनालिसिस केलं तर धावसंख्या पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाव खर्च केल्या. त्याच्यानंतर महेशने कमबॅक केला होता, 1 विकेट मिळाला. त्याच्यानंतर त्यालाही 12 धावा खर्च केल्या. 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं 12 धावसंख्या खर्च दोन्ही गोलंदाजांनी केले. धावसंख्या पाहतोय 24 धावा ऑन स्कोअर बोर्डवर. जमेची बाजू आहे. दादा भोईर आताही स्ट्राईकला आहे, कारण उमेश भोईर गेल्यानंतर ही जबाबदारी दादा भोईरवर आली आहे. दादा भोईरला या ओव्हरमध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे. पहिला चेंडू टॅप करायचा प्रयत्न, 1 धाव तो फास्ट घेतले. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न नक्की होईल, मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, जसा बॉल मिळाला तसा फेकलाय. एकच धावमध्ये समाधान मांडतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 25. केपी ऑन स्ट्राईक जो चौकारच्या मदतीने खेळतोय.
मेगा फायनल आहे, कारण दोनही संघांवर टेन्शन आहे. जो दडपण नक्की असेल, कारण कोण संघ मॅच जिंकेल हे मात्र मैदानात दिसेल. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न, टायमिंग मिळाला नाही. क्षेत्ररक्षक सज्ज, केपी इज बॅक. थँक्यू डीजे. कोणत्याही खेळाडूला किंवा कोणत्याही प्रेक्षकांना जर चहाची तलब आली असेल तर आपली चहाची सेवा इथे वल्लभ संघाच्या माध्यमातून ठेवण्यात आली आहे, तर त्याचा आस्वाद घ्यायचा आहे आपण. अमृत लुल्ले, रणधीर भोईर स्ट्राईकला जातोय. ब्रायन लारा ऑफ खिडूपाडा 40+ असं म्हणता येईल. नेवाळीच्या मैदानामध्ये जबरदस्त खेळी केली होती वल्लभ संघाच्या अगेन्स्टमध्ये तोच रणधीर भोईर आता मात्र स्ट्राईकवर जातोय. लोणावळा टुर्नामेंटमध्ये चांगली बॅटिंग, त्याच्यानंतर आदाय वल्लभ विभागामध्ये चांगली खेळी त्याच्या माध्यमातून गेल्या वर्षी पाहायला मिळाली. यावर्षी थोडंसं बॅकफुटला पाहिलं आपण त्याला, मात्र तो कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचा हे योग्य वेळ आहे. आता खेळ त्याला दाखवावा लागेल, कारण येणारे आपण 4 चेंडू बाकी आहेत. केपीने स्ट्राईक रोटेट करणं गरजेची होती, मात्र मोह आवरला नाही. आता मात्र आउटसाईड एज लागली, स्ट्राईक रोटेट झाली. दादा भोईर ऑन ए स्ट्राईक आता पाहतोय. धावसंख्या धावफलकावर 26. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं 24 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, त्याच्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे, कैलासला पाठवलंय. आणि आता मात्र नरेशचं कौतुक केलं आहे. मागच्या मॅचमध्ये पण फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट महत्त्वाचे घेतल्या होत्या. तेव्हा नरेश जाधव आपण ऑन ए बॉलिंग ट्रॅक पाहतोय. नेरे धुंद्रे विभागातील उपाध्यक्ष, त्या विभागामध्ये आत्ताच एक लीग पार पडली, एक जबरदस्त लीग त्यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाली. चांगला चेंडू, मात्र जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला दादा भोईरच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक सज्ज होता, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं, 2 धाव मिळाल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का, नकार दिला. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली दादा भोईरने. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 28. नरेशजी पाटील आपण यायचंय स्टेजवर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि पारितोषिक वितरण आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे, तर आपण थांबायचं इथे. नरेश समोर फलंदाज दादा भोईर, इनसाइड एज लागली, स्ट्राईक रोटेट झाली नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर 28 पाहतोय आपण. आता मात्र शेवटचं 1 चेंडू बाकी आहे. मागील मॅच मध्ये आदाई संघाच्या अगेन्स्ट पण हेच झालं होतं. 2 ओव्हरमध्ये धावा 27 आल्या होत्या. त्यानंतर नरेश जाधवने अतिशय चांगली गोलंदाजी केली. तोच नरेश जाधव सेम भूमिका आताही बजावतोय. मोठा फटका येणं गरजेचं होतं, मात्र जबरदस्त कमबॅक मात्र अंपायरने दर्शवलं. वाईड अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. रिव्ह्यू घेतलाय बॉलिंग साईड मधून, चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. इथे मात्र नरेश जाधव आणि महेश जाधव हे दोन्ही बंधू या मैदानामध्ये खेळत असताना आपण पाहतोय. मला माहिती नव्हतं नरेश हे महेशचे भाऊ आहेत, कारण नरेश दादा आता कंटिन्यू आमच्या सोबत असतात. चेंडू प्लेस केला ज्या पद्धतीने पाहतोय. आता थर्ड अंपायर आपण पाहतोय कोणत्या पद्धती डिसिजन तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात येईल. डिसिजन इज पेंडिंग. आपण स्वामी पाटीलला पाहतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. एक यंगस्टर, रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण त्याच्याबद्दल चांगला खेळ पाहिला. ऑफिशियल्स आपण पाहतोय गणेशजी टेंबे, स्वामी पाटीलला पाहतोय. रेग्युलर वाईड आहे. अतिरिक्त धाव आली. या धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. दादा भोईर लेफ्ट केलं, त्याला माहिती आहे बॉल बाहेर चाललाय. दादा भोईरकडे हे अनुभव मोठा आहे आणि या बॉलला मोठा फटका येणं गरजेचं आहे. चांगली लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. ज्या पद्धतीने नरेश जाधव याचं कौतुक केलं पाहिजे, ज्या पद्धतीने कंट्रोल केलं दोन्ही मॅचमध्ये,
एक महत्वाची भूमिका आपल्याला नरेश जाधवच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावा खर्च केला नरेश जाधवनी या ओव्हरमध्ये 5. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं 12 धावा खर्च केल्या होत्या आणि नरेश जाधव याच्या या ओव्हरमध्ये 5. मागील मॅचमध्ये 4. जबरदस्त गोलंदाजी झाली. आता मात्र टार्गेट असेल 18 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. चला मैदानाकडे बोलूया आपण. क्षेत्ररक्षण सजवलं खेडूपाडा संघाने. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी निवडली आणि त्याच्यानंतर टार्गेट सेट केले 30 धावांचं. आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. आता मात्र चेसिंग करत असताना आपण हरिग्राम संघाला पाहणार आहोत. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, विश्लेषण आपण जर पाहिलं, रामदासने 12 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र आपण महेशला पाहिलं, त्याने 12 धावा खर्च केल्या. नरेशचं कौतुक केलं पाहिजे, त्याने मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, 5च धावा खर्च केल्या आणि धावसंख्या मात्र टार्गेट सेट केलं ते 29 धावा ठोकल्या आणि 30 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. दादा भोईर बॉलिंग ट्रॅक आपण पाहतोय. एक दर्जेदार गोलंदाज ज्याने पूर्ण दिवसभरामध्ये अतिशय चांगली लाईन आणि लेंथवर गोलंदाजी केली आहे. खेडूपाडा संघाचं म्हटलं तर या वर्षामध्ये आम्हाला थोडं पहिला फायनल मॅचमध्ये हे केली, स्ट्रगल करत होता संघ, मात्र आपण फायनलमध्ये प्रवेश केला आहे. एक फायटर संघ आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत फायटिंग करत असताना आपण खेडूपाडा संघाला संघर्ष करताना कधीच मागे पुढे पाहणार नाही. उमेश भोईर एक दर्जेदार खेळाडू त्याच्या संघामध्ये. विष्णूजी पांडुरंग पाटील साहेब उद्योगपती यांचं आगमन झालंय. दादा भोईर समोर फलंदाज महेशला पाहतो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आता मात्र रणधीर भोईर तोडगा फंबल झाला. इमिजिएटली एक धाव मिळाली. या जोडीने मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं आदई संघाला हरवलं. ती जोडी आता मात्र ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय, ऑन क्रीज महेश आणि
सचिन गोडविंदे आणि महेशला पाहतोय. सचिनने जबरदस्त फलंदाजी केली होती. महेशला भूमिका माहिती आहे, स्ट्राईक रोटेट करत राहायची आहे. ज्या पद्धतीने ॲव्हरेज आपण पाहिलं 10च्या सरासरीने ही मॅचमध्ये खेळायचं आहे. चेसिंग करत असताना, डिफेंड करत असताना मात्र ॲव्हरेज मेंटेन करणं गरजेचं आहे. 10च्या कमी धावा द्यायच्या प्रत्येक गोलंदाजाला. प्रत्येक ओव्हरमध्ये जर 2 धावा असल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला 14 धावा पाहायला मिळतील. पण ते घडेल की नाही येणारे चेंडू सांगून जातील. मात्र आता काय घडलंय तर पहिल्या बॉलला 1 धाव आली आहे. पॉझिटिव्ह स्टार्ट मात्र झाली आहे हरिग्राम संघाच्या दृष्टीने आपण पाहिली. दादा भोईर रायगड प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर आपण पाहतोय. बानगर 2023 मध्ये काय गोलंदाजी केली होती सुमित इलम पडगे संघातून खेळत असताना. आता मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न सचिन, उमेश भोईर तिथे सज्ज. आता मात्र झेल ड्रॉप झाली आहे. इमिजिएटली एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय आणि 2 धावा. जजमेंट चुकलं, 2 धावा मिळाल्या. सचिनची विकेट इथे मिळाली असती, महत्वाची विकेट होती कारण मागील बॅचचा हिरो म्हणता येईल ज्या पद्धतीने सचिनने फलंदाजी केली. सचिन गोडविंदे अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला आपण. नॉन स्ट्राईकला महेश, त्याला माहिती आपली भूमिका काय आहे, कॅप्टन असताना काय करायचं आहे. महेश त्याचं वाय क्लिअर आहे. जर जीवनामध्ये तुमचं वाय क्लिअर असेल ना तुम्ही जीवनात काही अचीव करू शकता. आपल्याला आयुष्यात काय करायचंय हे मात्र प्रत्येकाला माहीत असलं पाहिजे. दादाला माहिती त्याला काय करायचं, सचिनला माहिती काय करायचंय. सचिन ऑन स्ट्राईक, चांगला चेंडू, चांगला कमबॅक, स्पीड पाहायला मिळाल. दादा ज्यासाठी ओळखला जातो तो वेग आपल्याला या बॉलमध्ये पाहायला मिळालं. चांगला कमबॅक दादाच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी होईल का की सचिन गोडविंदे आणि आपण महेश याच्या माध्यमातून मोठे फटके पाहायला मिळतील. चेस करत असताना आता आपण ॲव्हरेज मेंटेन करणं गरजेचं आहे. दोन्हीही भूमिका महत्वाच्या आहेत. कोणत्या डिपार्टमेंटला आपण काय काम करतो हे महत्वाचं जर ज्या खेळाडूला माहीत असेल. आता मात्र लॉफ करायचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू 1 बाउन्स, चौकार. सचिन गोडविंदेच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या धावफलकावर 7. मी म्हटलं आयुष्यामध्ये तुमचं वाय क्लिअर असलं पाहिजे की वाय काय करायचंय आयुष्यामध्ये हे सचिनला माहिती होतं. मला लॉफ करायचंय, टायमिंग प्रॉपर घ्यायची आहे. दादा भोईर त्याचं वाय क्लिअर आहे की मला चांगली गोलंदाजी करायची आहे. महेश जाधवला जर पाहिलंय तर महेशला माहिती की मला काय करायचंय. प्रत्येकाची एक भूमिका आहे ती मात्र योग्यरीत्या जो बजवेल आणि तोच या सामन्यामध्ये विजयी प्रस्थापित करेल. आतापर्यंत चांगला सामना आपण मैदानात पाहतोय. 30 धावांचं टार्गेट होतं. आता मात्र चेंडू उरलेत 14 आणि धावसंख्येची गरज आहे 23. चांगला चेंडू. आता मात्र जबरदस्त शॉट, क्या बात आहे. आता मात्र गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झाला. सचिनने मागच्या मॅच मध्ये पण जबरदस्त खेळी केली होती. आता ही बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाले. धावसंख्या 11 पाहतोय. जो ॲव्हरेज मेंटेन करायचो तो फलंदाजी करत असताना तो मात्र आता हरिग्राम संघ मेंटेन करतोय. शेवटचा चेंडू दादा भोईर समोर सचिन. ही सचिनची खेळी खूप महत्वाची आहे. सचिन जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत हरिग्राम संघाला एक पॉझिटिव्ह साईन असेल ती. शेवटचा चेंडू लॉफ करायचा प्रयत्न, टायमिंग साधता आल्याने आता मात्र काय घडलंय. चौकार मिळाला. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल गेला चौकारच्या डायरेक्शन मध्ये. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 15. लॉस ऑफ 0 विकेट्स. आता आपण जर पाहिलं तर ॲनालिसिस जर दादा भोईरच्या गोलंदाजी पाहिलं, पहिला 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर सचिनच्या बॅटमधून लगातार 3 बाउंड्री झाल्या, त्या 12 धावा आणि जवळजवळ 15 धावसंख्या धावफलकावर पाहतोय. आता मात्र समीकरण बदललंय. 12 चेंडू 15 धाव्यांची गरज. सचिन आणि महेशचा जर विचार केला आतापर्यंत चांगली फलंदाजी दोघांच्या माध्यमातून होते. स्ट्राईक रोटेट मात्र महेशच्या माध्यमातून झाली. त्या पद्धतीने सचिनला माहिती आहे की त्याला लॉफ करायचंय. गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झाला सचिन गोडविंदे आणि चांगला खेळ पाहायला मिळाला. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय उमेश भोईरला समोर फलंदाज. आता मात्र महेश जाधव.
स्पीडअप करायचंय. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 15 धावा डिफेंड करायच्यात खेडूपाडा संघाला आणि त्याच मात्र चेस करायचे आहेत. हरिग्राम संघाला मात्र काय फटका सजवलाय. चेंडू ट्रॅव्हल करेल 6 धावेसाठी. सचिनला सांगितलं जर तू मारू शकतो तर मीही मारणार आणि या 6 धावेने सकारात्मक दृष्टीने विचार केलं तर आता मात्र सामना आपल्याकडे खेचलाय ते म्हणजे हरिग्राम संघाने. सचिनचा विचार केला तर आपण पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ झाला नव्हता त्याच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर मागील मॅच आणि सेमीफायनल आणि फायनल इथे मध्ये सचिनने त्याची भूमिका दाखवली की का संघ मला ओपनिंगला पाठवतोय. पहिल्या चेंडूला लॉफ केला. आता मात्र पुन्हा त्याच डायरेक्शन्स मध्ये आपण पाहिलं पूल केलंय. बॉल सीमारेषे पार षटकार बॅक टू बॅक दुसरा 6 आला आणि आता मात्र समीकरण बदललंय. 10 चेंडू आणि 3 धावेची गरज. कहना मेरे शेर का चौकार आणि त्याच्यानंतर उमेश भोईरला लगातार 2 6. आता रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. मागच्या मॅच मध्ये सेम अटेम्प्ट केलं होतं सचिनने. ज्या पद्धतीने स्ट्राईक मिळेल सामना हातात आला का रिव्हर्स ट्राय करतो आणि दोन्ही वेळेला रिव्हर्स त्याचा फेल झालाय कारण कनेक्ट करू शकला नाही उमेश भोईर. आता मात्र टॅप केला. एक धाव मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि एका धावाने समाधान मानतो महेश. मात्र विनिंग शॉट मारायचे त्याला. महेंद्र सिंग धोनी सारखं विनिंग शॉटचं त्याला हे घ्यायचं महत्त्व घ्यायचं. आतापर्यंत चांगला खेळ पाहायला मिळाला आपल्या हरिग्रामच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने आजचा दिवस त्यांनी पूर्ण दिवसभरामध्ये खेळला खास करून आदई संघाच्या अगेन्स्टमध्ये खेळत असताना. आदई संघ यावर्षी खूप फॉर्ममध्ये त्याच्या अगेन्स्टमध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता मात्र टॅबी क्रिकेट विनिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतंय. चॅम्पियन ठरतोय हरिग्राम संघ. आता मात्र चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि 2 धावा घेतल्या आणि या 2 धावेने हरिग्राम संघ ठरतोय चॅम्पियन.